जय श्रीमाताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे. श्रीमातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. अगदी सहज मुद्रेनं आपण श्रीमातांना बघायचं आहे. प्रसन्न चित्तानं श्रीमातांना पाहायचं आहे. आणि लक्ष परमचैतन्यावरती म्हणजे हाताच्या बोटांच्या वरती. आपल्या दाही बोटातून चैतन्य श्रीमातांच्याकडून आलं पाहिजे. ते घ्यायचं आहे आपल्याला दाही बोटातून. खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रसन्न चित्तानं आपण श्रीमातांना पाहतोय आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. ज्या काही व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत बोटावरती, ते आपण बोटांच्या नसामधून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या व्हायब्रेशन्स फार महत्वाच्या आहेत. कारण आपलं चित्त श्रीमातांच्याकडे आहे. आपण श्रीमातांना पाहत पाहतच व्हायब्रेशन्स खेचून घेतोय. हे प्रत्येक वेळेला घडलं पाहिजे. सेंटरवरती देखील आपण गेलो तरी पहिला सुरुवातीला फोटो पाहून फोटोकडे लक्ष द्यायचं आहे. एकसारखं. आणि त्या फोटोतून आपण श्रीमातांच्याकडून व्हायब्रेशन्स घ्यायचे असतात. म्हणजे स्थिर बसावं लागतं अगोदर. स्थिरत्व. आणि त्यानंतर मग हाताच्या बोटांच्या वरती लक्ष देऊन व्हायब्रेशन्सकडे लक्ष देणं गरजेचं असतं सुरुवातीला. जसं पूजेला देखील. श्रीमातांचं ज्यावेळेला आपण पूजन करतो निराकार स्वरूपामध्ये, त्यावेळेला आपलं लक्ष निराकार असलेल्या परमचैतन्यावरती असणं आवश्यक असतं. म्हणजे आपण पूजेमध्ये कुठेही जरी बसलो, तरी लक्ष श्रीमातांच्याकडे पाहिजे. म्हणून फोटो थोडासा उंच ठेवलेला असतो, की तिथून सगळ्यांना दिसावा. अगदी शेवटची बसलेली व्यक्ती देखील श्रीमातांच्याकडे पाहू शकेल, अशाच पद्धतीनं आपण फोटो ठेवतो. परंतु काही वेळेला आपलं दुर्लक्ष असतं. मागं बसणारे देखील लक्ष नसतं त्यांचं. नुसताच ते शरीरानं पूजेला हजर असतात. चित्त त्यांचं दुसरीकडेच असतं. असं होऊ नये. पूजेचं आपल्याला पूर्ण लाभ व्हावा किंवा त्याचे जे काही बेनिफिट आहेत ते आपल्याला मिळायला पाहिजेत. यासाठी ही सवय आपण लावून घ्यायची, की आपण बसल्यानंतर लक्ष पहिलं श्रीमातांच्याकडेच गेलं पाहिजे. इकडं-तिकडं आपण लक्ष द्यायचंच नसतं. एकाग्रता ही फार महत्त्वाची असते. जर सहज योगामध्ये आपल्याला काही प्राप्त करायचं असेल, काही खरोखरच मिळवायचं असेल, तर आपल्याला एकाग्रता महत्त्वाची असते. म्हणजे आपण बसल्यानंतर मातांना सहज मुद्रेनं पाहायचं आहे. पूजेला देखील आपलं जे चाललेलं आहे ते, की पूजेमध्ये देखील शेवटी बसलेली व्यक्ती किंवा साधक त्याचं लक्ष श्रीमातांच्याकडेच असायला पाहिजे. इकडं-तिकडं पाहायचं नाही. लक्ष पूर्णपणे श्रीमातांच्याकडे असेल आणि हाताच्या बोटांच्या वरती जर व्हायब्रेशन्स येत असतील, तर त्याचा लाभ त्या साधकाला पण होतो आणि इतर साधकांना पण होत असतो. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं आपण मातांच्या समोर बसत असताना अगदी काळजीपूर्वक बसायचं आहे, एकाग्र चित्तानं बसायचं आहे. तरच त्याचा लाभ होणार आहे. नाहीतर अशा किती जरी आपण पूजा केल्या, किती जरी हवनं केली, किती जरी आपण मातांसमोर बसलो आणि लक्ष नसेल, तर त्याचा काहीही उपयोग आपल्याला होणार नाही. म्हणजे सहज योगामध्ये एकाग्रतेला फार महत्व आहे. चित्ताची एकाग्रता. या एकाग्रतेवरतीच आपण पूर्णपणे सहजयोग करू शकतो किंवा ध्यानाची गहनता गाठू शकतो. या एकाग्रतेसाठीच योगी ऋषी मुनी त्राटक करत असत. म्हणजे एखाद्या वस्तूवरती लक्ष केंद्रित करायचं पूर्णपणे एकाग्रतेनं. जसं सूर्य त्राटक आहे, चंद्र त्राटक आहे, तारा त्राटक आहे, आरसा त्राटक आहे. हे मागच्या वेळी पण सांगितलं होतं. आणि या त्राटकामुळे चित्ताची एकाग्रता म्हणजे तो सराव आहे, तो अभ्यास आहे योगी लोकांचा, की त्यामध्ये बिंदू त्राटक आहे. एखादं
बिंदू म्हणजे गोल असं काहीतरी घ्यायचं आहे किंवा भिंत आहे, तर भिंतीवरती पेन्सिलनं आपण गोल चित्र एखादं टिंब द्यायचं आहे आणि एक ठराविक अंतरामधून म्हणजे ते जे टिंब आपण काढलेलं आहे त्याच्याकडे एकाग्रतेनं पाहायचं असतं. त्याला बिंदू त्राटक म्हणतात. यामुळे काय होतं, आपलं चित्त एकाग्र होतं. एकाग्रतेची सवय लागते आपल्याला. जसं आत्ता आपण बसलोय श्रीमातांच्याकडे आणि श्रीमातांना पाहतोय. परंतु हे काय झालं, हे नुसता कृती झाली. पाहत असताना आपल्याला फायदा काय होणार आहे? श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येतंय, ते आपण खेचून घेतोय. म्हणजे एकाग्रता आपली महत्त्वाची आहे, त्या योगी लोकांची नाही. त्यांनी काय करतात, सगळं करतात. आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा, त्राटक हे सगळं करतात, परंतु त्यांना परमेश्वराची प्राप्ती होईलच असं काही सांगता येत नाही. पण सहजयोगामध्ये मात्र श्री माताईने आपल्याला कुंडलिनीची जागृती केल्यामुळे सहजमध्ये आपल्याला चैतन्याची जाणीव होत असते. फक्त थोडासा प्रयास, थोडासा अभ्यास करणं गरजेचं असतं. तेवढी एकाग्रता आपण साधली पाहिजे सहजयोगामध्ये. जर नाही साधली तर त्या साधकाचा काहीही उपयोग नाही. कितीही वर्ष ध्यानधारणा जरी केली, कितीही पूजा अटेंड केल्या, तरी अजून कोरडे ठणठणीतच राहतो आपण. कारण जे मिळवायचं आहे ते एकाग्रतेने मिळवावं लागतं. त्या ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं. जर आपण त्या चैतन्याकडं लक्ष नाही दिलं, तर आपल्याला ध्यानाची गहनता तर प्राप्त होतच नाही. परंतु आपल्याला जे मिळवायचं आहे, याच्याही पुढे जर जायचं असेल, तर ते मिळवण्यासाठी एकाग्रतेचा सराव करणं, अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच आपण श्रीमातांच्या समोर बसून श्रीमाताईंना पाहत-पाहत लक्ष व्हायब्रेशन्सवरती ठेवत असतो. म्हणजे ती एकाग्रताच आहे आपली. आणि या एकाग्रतेमुळं चैतन्यानं आपण श्रीमातांशी जोडलो जातो. सुरुवातीला हे करावं लागतं. चैतन्यानं, परमचैतन्यानं आपण श्रीमातांशी जोडलं जायचं आहे. आणि असं जोडलं गेल्यानंतरच खऱ्या अर्थानं डोळे बंद करून मग आतमध्ये लक्ष वळवायचं असतं. ही ध्यानाची पद्धत आहे, की जर आपण डायरेक्ट बसलो, बंधन घेऊन जर डोळे बंद करून ध्यानात जायचा प्रयत्न केला, तर आपण जाऊ शकत नाही तसं. किंवा थोडा वेळ आपल्याला गार जाणवेल, हातावरती, टाळूवरती गार जाणवेल. पण नंतर-नंतर आपण विचारामध्ये अडकू शकतो. कारण आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतायत, भूतकाळाचे असतील, भविष्यकाळाचे असतील किंवा आणखी काही, तर त्यामध्ये आम्ही अडकतो. परिणामस्वरूप आपलं ध्यान बाजूलाच राहतं आणि त्या विचाराचे मागे आपण धावत राहतो. परिणामस्वरूप ध्यान होतच नाही आपलं. म्हणजे आपण तासनतास जरी असं बसलो, तरी ते ध्यान नव्हे. ध्यान किती 5-10 मिनिटं आपल्याला पुरेशी असतात. परंतु ते 5 ते 10 मिनिटामध्ये आपण पूर्णपणे समाधानी होणं आवश्यक आहे. पूर्णपणे त्या शक्तीशी जोडलं जाणं आवश्यक असतं. हे सहजयोगा म्हणजे श्रीमाताईने आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्याचाच आपण अभ्यास करायचा असतो. हे माहिती पाहिजे आपल्या सर्वांना, की प्रायमरी स्टेपचं जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज प्रत्येक साधकाला असणं अत्यंत गरजेचं आहे. जे लीडर लोकं आहेत, जी प्रमुख लोकं आहेत, त्यांनी याचा सराव करून घेणं गरजेचं आहे. नुसताच बंधन घ्या, ध्यान घ्या, संतुलन घ्या आणि परत मातांचं लेक्चर लावलं, की सेंटर संपलं. बंधन घ्या, प्रसाद खावा आणि जावा. यामधून त्या नवीन साधकाला किंवा इतर साधकांना देखील काय प्राप्त होतं हे बघायला नको का? त्या माणसाचं कार्य नाही, कर्तव्य नाही. हे बघणं गरजेचं आहे, की ज्यांनी लीडर म्हणून पुढे होऊन कार्य करत असतात, त्यांनी हे बघितलं पाहिजे, की त्या साधकाला रोज काहीतरी नवीन देणं गरजेचं आहे. त्यांना समजलं पाहिजे, की सहज योग पूर्ण अंगानं समजावून सांगणं अत्यंत गरजेचं असतं. अर्धवट ज्ञान द्यायचं नाहीये. श्री माताही सगळं करतील, आपण कशाला? असं नाहीये त्याच्यामध्ये. मग आपल्याला लीडर कशाला नेमलेला आहे? आपल्याला प्रमुख कशासाठी नेमलेला आहे? का पुढे-पुढे करण्यासाठी आपल्याला नेमलेला आहे? का दुसऱ्यावरती डॉमिनेट करण्यासाठी आपल्याला नेमलेलं आहे? हे आपण बघितलं पाहिजे गांभीर्यानं, की आपण स्वतः लीडर असताना आपण स्वतः पुढे होऊन ध्यान घेतलं पाहिजेल आहे. प्रत्येकाकडं वैयक्तिक पण लक्ष दिलं पाहिजे आणि सामूहिकतेमध्ये पण लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणजे
ह्या ज्या गोष्टी आहेत चैतन्याच्या, या चैतन्याच्या गोष्टी अगदी शुद्ध प्रेमानं त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. रागानं कुठलीही गोष्ट आपण सहजयोगामध्ये करायचीच नसते किंवा आपली चक्र पकडलेली आहेत, तुम्ही ध्यानच करू शकत नाही वगैरे आपण काही इतर साधकांना बोलायचं नसतं कधी. जरी पकडलेली असली चक्र, तरी प्रेमानं त्यांना समजावून सांगून त्यांची चक्र आपण साफ केली पाहिजेत. हे लीडरचं काम आहे, कर्तव्य आहे. पण लीडरच जर व्यवस्थित नसतील, तर ते सेंटर तरी कसं चालणार व्यवस्थित? म्हणून प्रत्येक लीडर व्यक्तीने जे प्रमुख आहेत, त्यांनी ध्यान घेताना देखील अशा पद्धतीनं ध्यान घ्यायचं, की त्यांची गोडी वाढली पाहिजे. ध्यानाची ओढ त्यांना लागली पाहिजे. नाही याच्यापुढे काहीतरी आहे. याच्यापुढे काहीतरी आहे. हे जे काही ज्ञान आहे, हे ज्ञान त्यांना देता आलं पाहिजे. कारण श्री माताजींनी बऱ्याच वेळेला, बऱ्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, की लीडर लोकांनी कसं असायला पाहिजे. की त्यांनी अधिक नम्र असलं पाहिजे. त्यांनी अधिक क्षमाशील असलं पाहिजे. त्यांनी अधिक सहनशील असायला पाहिजे सर्वांच्या बाबतीत. आम्ही म्हणतोय तसंच झालं पाहिजे असं त्यांनी कधीही म्हणता उपयोगाचं नाही आहे. जे सगळे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही म्हणू. असं उलटं पाहिजे आपलं. जी कलेक्टिव्हिटी, कलेक्टिव्हिटी आपल्याला फार महत्त्वाची आहे, लीडर नव्हे. या कलेक्टिव्हिटीला जर आपण महत्त्व दिलं तरच मातांचं महत्त्व वाढणार आहे. लीडरचं महत्त्व नाहीये यामध्ये. लीडर लोकं ध्यान घेतात म्हणजे फार मोठे जर अशातला भाग नाही आहे. आता आम्ही ध्यान घेतोय म्हणजे फार मोठे आहोत अशातला भाग नाही आहे. ही कलेक्टिव्हिटी जी श्री माताजीने आपल्याला दिलेली कलेक्टिव्हिटी आहे, ही कलेक्टिव्हिटीच महत्त्वाची आहे सगळ्यामध्ये. आणि कलेक्टिव्हिटी जी काय म्हणाल त्याप्रमाणे लीडरनं वागलं पाहिजे किंवा त्याप्रमाणे लीडरनं ऐकलं पाहिजेल आहे. हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. ही खरी कलेक्टिव्हिटी. कारण लीडरनं कोणाला डॉमिनेट करायचं नसतं. ही पहिली गोष्ट आहे. किंवा कोणावरती जबरदस्ती करायची नाही. काहीही करायचं नसते आणि अधिक नम्र आणि अधिक सहनशील असायला पाहिजे. जरी एखादी निगेटिव्ह व्यक्ती आली, तरी त्याला व्यवस्थित सांभाळून घेऊन त्याची चक्र साफ करून त्यांना श्रीमातांच्या चरणाशी कसं नेता येईल, हे त्या लीडरचं काम आहे. म्हणून असं वैतागून किंवा अगदी तुच्छ लेखून दुसऱ्याला आपण सहयोग करू शकत नाही किंवा लीडरशिप करू शकत नाही. म्हणून त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं कलेक्टिव्हिटीला महत्त्व देणं गरजेचं आहे. कलेक्टिव्हिटी म्हणजे श्रीमाताजी आहेत. प्रत्येकामध्ये त्यांनी श्रीमाताईंना पाहायला शिकलं पाहिजेल आहे. हे गरजेचं आहे अत्यंत कारण आज याची अत्यंत आवश्यकता आहे. कलेक्टिव्हिटी किती मजबूत आहे त्याच्यावरती आपलं आरोग्य किती व्यवस्थित राहणार आहे किंवा सहजोग किती पसरणार आहे, हे सगळं त्या कलेक्टिव्हिटीवरती अवलंबून असणार आहे. म्हणून हे जे काही नॉलेज आहे, हे श्री मातांचं नॉलेज त्यांच्यापर्यंत व्यवस्थित कसं पोहोचवता येईल, हे त्यांनी पाहणं गरजेचं आहे गांभीर्यानं. हे फार महत्वाचं आहे त्याच्यामधलं. आता श्री मातांना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं आहे. श्री मातांच्याकडून जे काही चैतन्य आपल्याला जाणवतंय, येतंय, ते आपण शोषून घ्यायचंय आतमध्ये. ह्या 10 बोटाच्या नसामधून जे चैतन्य येते ना, ते खेचून घ्यायचंय आपल्याला. बघा एकसारखं. नुसतंच आपण श्री मातांच्या समोर बसत नाहीये, तर जे काही श्री मातांशी आणि आपला जो काही संवाद आहे, तो संवाद परम चैतन्याच्या स्वरूपात चालला पाहिजे, ही भाषा आहे. म्हणून ते कनेक्शन तुटलं नाही पाहिजे हाताचं. जे चैतन्याद्वारे श्री मातांनी जोडलेलं आहे, ते कनेक्शन तुटलं नाही पाहिजे. कारण आपलं आणि श्री माताजींचं नातं आहे. बाकी आधे-मध्ये कोणाला आपल्याला घ्यायचं नाही आहे. श्री माताजी आणि आपण असाच सहयोग आहे. म्हणून आपलं कनेक्शन फक्त श्री मातांशी. हे आपण कधीही विसरायचं नाही. कुणाच्याही आधिपत्याखाली आपण काम करायचं नाही. लक्षात ठेवायचं. आपण स्वचं तंत्र जाणलंय, स्वतंत्र आहे आपण. योगी माणसं आहे. मस्त मावलासारखं आपण कार्य करायचं आहे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं आहे. जे काही चैतन्य श्री मातांच्याकडून येते ते खेचून घेऊन मनगटापासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय आपल्याला. आतमध्ये, आतून घ्यायचंय. बाहेरून काहीही करायचं नाही आपल्याला, आतून. लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि चैतन्यानं जोडलं जायचंय आपण सुरुवातीला. त्यानंतर आपला डावा हात कुंडलिनीच्या समोर धरायचा बरोबर बघा. आपण कुंडलिनी चढवत असतो. त्यावेळी आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर धरल्यानंतर आपल्या डाव्या हातातून जे चैतन्य बाहेर पडतं ते कुंडलिनीपर्यंत जातं.
आणि आपण कुंडलिनीशी कनेक्ट होतो. मग लगेच उजव्या हातानं कुंडलिनी वरती उचलायची आहे आपल्याला. बघा, शिस्तीत वर उचलायचं आहे. लक्ष त्यावेळेला कुंडलिनीकडे द्यायचं. शिस्तीत कुंडलिनी आपल्या डाव्या हाताबरोबर वर येते. जाणवते आपल्याला आणि ती जाणवली पाहिजे. शिस्तीत तिला वर घ्यायचं आणि एक गाठ मारायची म्हणजे शस्त्राच्या वर तिला एक गाठ मारायची आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेला परत उजव्या हातानं कुंडलिनी चढवायची. शिस्तीत चढवायची. म्हणजे कळलं पाहिजे, भरभर काही करायचं नाही. ही आतली गोष्ट आहे, ही समजणं गरजेचं आहे आपल्याला. लक्ष कुंडलिनीकडे आहे. हातातून तर चैतन्य वाहतच आहे. 2 गाठी मारायच्या शस्त्राच्या वर. ओढायचंय कुंडलीनं वर आणि गाठी मारायच्या आहेत. तिसऱ्या वेळेला परत उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवायची. बघा, लक्ष कुंडलिनीकडे आहे. आपल्या डाव्या हाताबरोबर कुंडलिनी वर येत असल्याचं आपल्याला जाणवेल. लक्ष कुंडलिनीकडं. बघा, शिस्तीत केलं की कळतं. 3 गाठी मारतोय आपण, तिला बांधतोय वरती. 3 गाठी म्हणजे धागे आहेत ते कुंडलिनीचे. 3 गाठी मारल्या. परत उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. हे कवच झालं. असं 7 वेळा करायचं आहे आपण कवच. 7 चक्राचं. लक्ष कवचाकडे द्यायचं. शिस्तीत घ्यायचं म्हणजे कळतं. भर वाघ मागं लागल्यासारखं करायचं नाहीये आपल्याला. अगदी शिस्तीत सावकाश बंधनं घ्यायची असतात. आपण योगी माणसं आहे. भरभर जर करत असू तर आपण काहीही करत नाही. आपण फक्त गडबड करण्यासाठी आलेलो आहे, एवढं लक्षात ठेवायचं आपण. गडबड करायची नाही. शिस्तीत घ्यायचं. गणेशाचं कार्य कसं आहे? शिस्तीत आहे ना. बी लावल्यानंतर लगे वृक्ष होतो का त्याचा? शिस्तीत पहिला. अंकुर फुटतो, मग त्याचं रोपटं होतं, मग हळू वाढतं, मग कुठं जाऊन त्याचं वृक्षात रूपांतर होतं. तसं सहजाचं पण कार्य शिस्तीत झालं पाहिजे. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे बघा आता. परत लक्ष व्हायब्रेशन्सकडे. व्हायब्रेशन्सकडे चित्त सोडायचं नाही. लक्ष प्रॉपर व्हायब्रेशन्सकडेच पाहिजेत. काही जरी झालं तरी चैतन्य हातातलं जाता उपयोगाचं नाही. खेचता आलं पाहिजे ते. म्हणजे आपलं कनेक्शन हाताद्वारे देखील लागलं पाहिजे. जे चैतन्य श्री माताजी देतायत आपल्याला ते हातातून खेचून घेतोय आपण एकसारखं. ते तुटलं नाही पाहिजे अमृत. एकसारखं घ्यायचं आहे आपल्याला. शोषून घेतोय आपण. आणि कुंडलिनी चढवल्यामुळे लक्ष शस्त्राच्या वरती पण आहे. हे पण दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याला सहज लक्ष जरी दिला शस्त्राच्या वर तरी पण चालतं. व्हायब्रेशन्सकडे लक्ष, थोडंसं शस्त्रामध्ये आणि आपल्या कवचावरती लक्ष द्यायचं. बंधन. आपण जे बंधन आपल्या शरीराच्या भोवताली दिलं, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. खरोखर बसलंय की नाही आपल्याला ते पाहायचं आहे आपल्याला. एकसारखं. हे जाणवणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे जे आपण कृती करतो सहजयोगामध्ये, त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो हे पाहायला पाहिजे. का उगीच कृतीच करत राहायचंय आपल्याला? हे कळलं पाहिजे ना, गरजेचं आहे हे. अत्यंत महत्वाचं आहे, की आपण जी कृती करतो, शुबिटिंग करतो, काही करतो, तर ते करत असताना त्याचा इफेक्ट होतो की नाही ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे धारणा. ध्यान, धारणा ही महत्वाची आहे. हं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे बघा. हृदयामध्ये आपला आत्मा आहे. इथं हात ठेवून म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. पवित्र आत्मा आहे. कारण आत्मा हा शुद्धच पाहिजे. निर्मळ पाहिजे. जसं हे शरीर, शरीर हे दुःखाचं आगर पण आहे. आपल्या शरीरावरती खूप प्रेम असतं. परंतु हे शरीर दुःखाचं आगर कसं आहे? त्या शरीरामध्ये किती घाण आहे.
तरी देखील आपलं या शरीरावरती प्रचंड प्रेम असतं. हे एक दिवस नष्ट होणार आहे हे माहीत असून देखील आपण शरीराचंच सगळं ऐकतो, त्याच्यावरतीच जास्त प्रेम करतो आणि त्यामुळे आपण दुःखी होतो. दुःखाचं मूळ हे शरीर आहे. हे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधमध्ये सांगितलेलं आहे सगळं. शरीर दुःखाचं आगर कसं आहे, ते सगळं सांगितलेलं आहे. जसं डोळ्यामध्ये चिप्पाड आहेत, घाण आहे ना डोळ्यामध्ये. कानामध्ये मळ असतो आपल्या, नाकामध्ये शेंबूड असतं आपल्या. म्हणजे घाण किती आहे आपल्या शरीरामध्ये ते त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे दासबोधमध्ये. त्याचा एक चॅप्टरच आहे. आणि एवढं सगळं असून देखील आपलं आपल्या शरीरावरती प्रेम. वर-वर आपण फार छान दिसायचा प्रयत्न करतो. परंतु आतमध्ये सगळी घाणच आहे हे आपल्या लक्षात येत नाही. जर आपण आत्मसाक्षात्कारी आहोत, तर आपलं लक्ष आपल्या आत्म्याकडेच पाहिजे. शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. आणि जोपर्यंत या शरीराला आपण धिक्कारत नाही, तोपर्यंत आपल्या आत्म्याकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणून काही धर्मामध्ये जे बाह्यातले धर्म आहेत, आपल्या आतले नव्हेत. असं आहे की शरीराला खूप त्रास देतात. तेवढी त्रास द्यायची गरज नाही आहे. परंतु त्याचे लाड देखील करता उपयोगाचे नाहीत. जर खरोखरच आम्ही आत्म्याला जाणणारी माणसं आहोत, योगी आहोत, तर आम्ही शरीरापेक्षा आत्म्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मी आतून ही गोष्ट आहे, आतली गोष्ट आहे. ही बाह्यातली नव्हे. बाह्यातून आपण काहीही असू, पण आतमध्ये शिवतत्व एकच आहे की नाही? आणि त्या तत्वाला आम्ही जर जाणलो असू, तर रोज त्या तत्वाकडे लक्ष द्यायला नको. रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार आम्ही आमच्या आत्म्याचं चिंतन केलं पाहिजे किंवा त्या आत्माकडे पाहिलं पाहिजे, स्वतःकडे स्वतः पाहिलं पाहिजे, की मी आत्मा आहे. मग इथं हात ठेवून म्हणू शकतो, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. हे जोपर्यंत शरीर दुःखाचे आगर आहे हे कळत नाही, तोपर्यंत मी आत्मा आहे हे देखील समजत नाही. म्हणजे हे चिंतन आहे आपलं. हे मनन आहे, चिंतन आहे. हे कळलं पाहिजे आम्हाला, की हे शरीर किती त्रासदायक आहे. हे आपल्याला किती त्रास देतं. आम्ही आजारी पडतो, तर आपल्याला किती त्रास होतो. हाडं दुखतात, डोकं दुखतं, मान दुखते, कंबर दुखते. काय म्हणाल ते सगळं दुखतं आपलं. परंतु तरी देखील आम्हाला हे शरीराचे चोचले आम्ही पुरवायचं बंद करत नाही. आमचं लक्ष जातच नाही आत्म्याकडे. रोज माणसं मरताना बघतो, तरी पण आपलं लक्ष मी आत्मा आहे हे जाणून घ्यायलाच तयार नाही. मग हे ज्यावेळेला आपण आत्म्याकडे लक्ष देत नाही किंवा त्यालाच अगोदर समजून घेत नाही, तर सहजयोगामध्ये देखील आपली प्रगती होऊ शकत नाही. हे एका तासापुरतं मर्यादित नाही आहे. ही 24 तासाची आपली गुंतवणूक आहे. आपण 1 तासापुरतंच आत्मा होऊ शकतो का? आपण कायमस्वरूपी आत्मा आहे. साक्षात्कार झालाय आम्हाला आत्म्याचा. हे आम्ही विसरतो. पदोपदी विसरतो आणि या शरीरामध्ये अडकतो. म्हणूनच श्री माताजी म्हणतायत, की लक्ष सदैव आत्म्याकडे पाहिजे. 24 तास आपलं चित्त आत्म्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून इथं हात ठेवून आपण म्हणतोय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. म्हणजे हे स्थूल शरीर वेगळं आणि मी सूक्ष्म देह जो आहे तो आत्मा, तो मी आहे. तो शिव आहे. तो त्या परब्रह्माचा अंश आहे. हे कळणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला. आणि हे सतत आपण घोकलं पाहिजे, मी आत्माच आहे. शरीराला त्रास होईल, आत्म्याला होत नाही. हे आपण सतत चिंतन करायला पाहिजे त्याचं. मग कुठे आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार थोडा-थोडा घटित झालेला दिसेल. त्यानंतर आपला उजवा हाताचा तळवा डोक्याच्या टाळूवरती दाबून धरायचा आहे. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात दाबून फिरवतोय, खालची चमडी फिरवतोय, तिकडे लक्ष केंद्रित करत म्हणायचं आहे, "श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा." हात दाबून शिस्तीत म्हणायचं आहे.
भक्तिपूर्वक. आता भक्ती पण महत्वाची आहे सहजयोगामध्ये. कर्मकांड करायला आपल्याला अधिकारच नाहीये. आपण सहजयोगी आहे, भक्ती मार्गातले, मध्य मार्गातले आहोत की नाही? सत्वगुणी आहे. तर मध्य मार्ग हा भक्तीचा मार्ग आहे. म्हणून भक्तीनंच म्हणायचं, भक्तीनंच सहयोग करायचा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन केलेलं आहे. त्यानंतर तो हात वरती उचलायचा 7-8 इंच वर बघा. हे सगळं कळलं पाहिजे आपल्याला, जाणवलं पाहिजे. थोडासा मागे, पुढे, गोल फिरवून बघायचंय. टाळूतून आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावरती चैतन्य जाणवतं का बघायचं. हं. आता जाणवत असेल तर हात खाली घेऊया. आता चित्ताना बघूया, आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का? सहजमध्ये. काही प्रयास करायला लागले नाहीत आपल्याला, सहजमध्ये झालं. फक्त आतल्या ज्या क्रिया आहेत, त्या आतल्याच आहेत. त्या करता आल्या पाहिजेत. भक्तिभाव, प्रेम, करुणा, दया ही नुसता ऐकायचे शब्द नाहीयेत. तर ती भावना हृदयातून जागृत झाली पाहिजे. तरच आपण उच्च स्थितीला जाऊ शकतो. कुंडलिनीचं खाद्य आहे ते. कुंडलिनीला ते आवडतं. करुणा, दया, प्रेम हे आईचे गुण आहेत सगळे. आणि श्री माताजी हे आई आहेत आपल्या. कुंडलिनी ही आपली आई आहे. आणि त्यामुळं तिला प्रसन्नता वाटते, की आपला मुलगा करुणामय आहे, प्रेमळ आहे, दयावान आहे. तर तिलाही बरं वाटतं आणि ती प्रसन्न होऊन वरती येते. यासाठी आपण हृदयातून करुणा, दया, प्रेम वाहून दिलं पाहिजे आहे. सर्वांच्या प्रती. सहयोगी असू देत, नाहीतर नॉन सहयोगी असू देत. सर्वांच्या प्रती शुद्ध प्रेम असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या प्रेमातून आणि या करुणेतूनच आपण सहजयोग दुसऱ्याला सांगायचा असतो. उगीच करायचा म्हणून सहजयोग नाही करायचा. सहजयोग केल्यानं तो आपल्या अंगाला लागला पाहिजे, आत्म्याला लागला पाहिजे. जसं म्हणतो ना, अन्न खाल्ल्यानंतर शरीराला लागलं पाहिजे. तसं आहे ते, की ध्यान केल्यानंतर त्याचं समाधान आम्हाला मिळायला पाहिजे. हे महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. नाहीतर बरीच वर्ष लोकं ध्यान करतात, परंतु चेहऱ्यावरती त्यांच्या तेजच दिसत नाही. याचं कारण काय? हे शोधून काढलं पाहिजे ना आपण. बऱ्याच साधकांना पाहिलंय, की कितीतरी वर्ष ते ध्यानधारणा करतायत. परंतु त्यांच्यामध्ये चेहऱ्यावरती तेज नाही, डोळे असे चमकत नाहीत. याचं कारण काय? खरे सहयोगी पाहिजेत ना आपल्याला. आम्ही इतकी वर्ष काय केलं? बघितलं पाहिजे ना. किंवा त्यांना कोणी नाही का शिकवलं? जे समोर शिकवतात लीडर लोकं, त्यांचं काम नाही आहे का ते, की त्या साधकाला पार करण्याचं काम नाही केलं? त्यांचे प्रश्न नाही सोडवले, त्यांची चक्र साफ केली नाहीत. हे कार्य कोणाचं आहे मग? केलं पाहिजे. हे प्रत्येक साधकाने एकमेकाला अशा प्रकारे मदत केली पाहिजे. एकमेकांनीच एकमेकाला वर आणलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे आणि हे गरजेचं आहे. ह्यालाच खरी कलेक्टिव्हिटी म्हणायची. हे कळलं पाहिजे. एखाद्या साधकाच्या हाताला जरी लागलं, तर दुसऱ्या साधकाला ते कळलं पाहिजे, "अरे माझा हात का दुखतोय?" हे समजणं गरजेचं आहे. तो आत्मा एक आहे, असं म्हणायचं मग. वैशिष्ट्य आहे ते सहजयोगाचं. कलेक्टिव्हिटीचं वैशिष्ट्य आहे, की एखाद्या साधकाच्या चित्तामध्ये जर विचार आला, आज असं-असं, तर दुसऱ्या साधकाने लगेच ती पूर्तता केली पाहिजे. त्याच्याही डोक्यात तीच पाहिजे. लगेच तिसऱ्याच्या डोक्यात तेच आलं पाहिजे. ही कलेक्टिव्हिटी. म्हणजे एक विचार सर्व साधकांच्या डोक्यात येणं म्हणजे खरी कलेक्टिव्हिटी आहे. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. कारण एकाचा एक विचार, दुसऱ्याचा दुसरा विचार आणि तिसऱ्याचा तिसरा विचार असेल, तर त्याला कलेक्टिव्हिटी म्हणत नाहीत. उलटं त्या ठिकाणी भांडणं झालेलीच आपल्याला दिसून येतील. तिथं आत्मा एक नाही आहे. तिथं काहीतरी निगेटिव्हिटीचा शिरकाव असल्याचं दिसेल. परंतु ज्यावेळी आत्मा एक असतो, शिव, ते सर्वांच्यात असतात. त्यावेळी विचार, आचार आणि उच्चार एकसारखेच होतात तिथं. तिथं काही बदल होत नाही. मग काही जण वाटतं, "अरे, आज आमच्या डोक्यात हे विचार होते, बरोबर तसंच कसं घडलं?" असं वाटायला लागतं आपल्याला. ही खरी कनेक्टिव्हिटी. हे महत्वाचं आहे त्यातलं. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवूया आपण.
बघा, सहजमध्ये आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आली. थोडंसं वरतीच ठेवायचे आपल्याला. सहजमध्ये 0 शिखर पर अनहत बाजिले. संत कबीरानी म्हटले ना, जे काही संतांनी लिहून ठेवले ना, ते आता फलद्रूप होण्याची वेळ आली. हे कळलं पाहिजे ना आपल्याला. जे वाचन केलंय आपल्याला पूर्वीचं, पारायणं केलेली आहेत, त्याचं हे फलद्रूप आहे. ते कळलं पाहिजे. आता ते आपल्यामध्ये घटित झालं पाहिजे आता. जसं अमृत पितो आपण, तर खरोखर पितो आपण. पिलं पाहिजे ते. जमलं पाहिजे. जमतं. ध्यानाची ती स्थिती, ती उच्च अवस्था आली, की अमृत देखील आपल्या आतमध्ये येतं. आपण पितो ते आणि ते अमृत शस्त्रारमधून विशुद्धीमध्ये येतं, टाळूतून. आणि ते अमृत आपण पिऊन ते शेवटी कुठपर्यंत जायला पाहिजे? खाली मूलाधार शक्ती केंद्रापर्यंत जायला पाहिजे. बघा, त्याचं जिथून सुरुवात आहे तिथे अंत. आदी आणि अंत असं ते गणित आहे. म्हणून ह्या अमृताचं हे जे काही चैतन्य आपण वरती घेतोय ना, त्याचं फार महत्व आहे. ही जी काही कुंडलिनी आहे, ती आपल्याला नवजीवन देते, नवजीवन. त्यासाठी ज्ञानदेवाने वर्णन केलं ना, नवीन नखं येतील, केस नवीन येतील, अगदी लहान बालकासारखी त्वचा होईल. हे सगळं खरं आहे, परंतु जे अमृत आपण जेवढं घ्यायला पाहिजे, तेवढं आपण घेत नाहीये. जेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला खेचून घ्यायच्या आहेत, ते आपण खेचून घेत नाहीये. आणि आम्ही म्हणतो एवढी वर्ष ध्यानधारणा करतोय आणि आमच्यात का बदल झाला नाही? ते कसा होणार बदल? आपण अजून आहे तिथेच आहोत. पहिलीचंच शिक्षण घेतोय आपण अजून. मग कॉलेजपर्यंत कसं जायचंय आपल्याला? हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान जर घेतलं नाही, तर आपल्यामध्ये देखील बदल होणार नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञान घेत आपण आपल्या कुंडलिनीला वरती उचलायचं असतं आणि ती कशी कार्य करते मग कळतं आपल्याला. कशी ती अमृत आपल्याला पाजते आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होतो, किती आनंद मिळतो, हे समजायला चालू होतं. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत गरजेचं असतं आणि शस्त्रारच्या वरती. कायम आपली कुंडलिनी 24 तास शस्त्रारच्या वरती का राहत नाही आपण? बघितलं पाहिजे आत्मपरीक्षण करून. का 1 तासापुरतंच आम्ही शस्त्रारच्या वर राहतो? असं होता उपयोगाचं नाहीये. 24 तास आम्ही बघितलं पाहिजे कुंडलिनी वर आहे का? वर आहे का? सतत पाहिलं पाहिजे आपण. आम्ही योगी आहोत. नाहीतर आपण सहजयोगी म्हणून घेण्याला काही अर्थ नाहीये. आपली पात्रता नाही सहजयोगी म्हणून घ्यायची. आम्ही सहजयोगी आहोत, तर लक्ष आमचं कायम शस्त्रारच्या वरती पाहिजे. हे अगदी खून गाठ बांधली पाहिजे आपल्याला स्वतःला. आता थोडंसं शस्त्रारमध्ये येऊया. थोडंसं शस्त्रारमध्ये यायचं. आता हे जे काही अमृत आहे ना, हे अमृताचं तळं आहे शस्त्रार म्हणजे बघा. सहस्त्रार म्हणजे अमृताचं तळं आहे. तर पूर्ण सहस्त्रारमध्ये आपण लक्ष केंद्रित करायचं. या अमृताकडे लक्ष द्यायचं. खरोखर हे अमृत टाळूमध्ये आहे. हे तळं म्हटले त्याला. अमृतदायिनी कुंभ म्हटले ना, वर एक चक्र आहे. अमृतदायिनी कुंभ कुठं आहे? सहस्त्रारमध्येच आहे. कारण का? कारण श्रीमाताही तिथे आहेत आणि श्रीमातांच्याकडून चैतन्य येतंय. म्हणजे तिथंच चैतन्य आहे ना. साठा कुठे आहे मग? सबस्टेशन भरपूर आहेत, पण वीज निर्मिती कुठून होते? ते महत्वाचं आहे. तिकडे लक्ष पाहिजे. हे कळणं अत्यंत आवश्यक आहे, की अमृत येतं कुठून? हे कळायला पाहिजे ना. व्हायब्रेशन जाणवतात आपल्याला मातांच्याकडून येतायत. मग आपल्या आतमध्ये ज्यावेळी कुंडलिनी जागरण होतं, त्यावेळी ते अमृत कुठून वर येतं आणि ते कुठं थांबतं? तो एक कुंभ आहे, त्याला अमृतदायिनी कुंभ म्हटलेला आहे. आणि तो अमृतदायिनी कुंभ आपल्या शस्त्रारमध्ये आहे.
त्याला अमृताचं तळं देखील म्हणतात. हे बऱ्याच साधकांना माहिती नसेल, परंतु शस्त्रारमध्ये ते आहे. म्हणून शस्त्रारमध्ये लक्ष जास्त ठेवायचं असतं. आणि त्यानंतर शस्त्रारच्या वरती जायचं असतं हळू पुढच्या मार्गासाठी. तो आनंद घेणं अत्यंत गरजेचं आहे. तो देवीच देऊ शकते ना, आदिशक्तीच फक्त. आणि ती प्रसन्न असेल तर मिळतं. देवी प्रसन्न असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी घडतात, नाहीतर नाही घडत काही. नुसता कृती आणि कर्मकांड करून देवी प्रसन्न होत नाही. ती तिला कशी प्रसन्न करायचं आपल्याला चांगलं माहिती आहे, परंतु ते आपल्याला जमत नाही. हे फार महत्वाचं आहे. शस्त्रामध्ये अमृताचं तळं बघितलं पाहिजे. शस्त्रामध्ये आहे की नाही बघायचं. सगळ्या शस्त्रामध्ये लक्ष ठेवायचं. अमृतदायिनी म्हटलेलं आहे. श्री मातांचं नाव आहे अमृतदायिनी. ठीक. शस्त्रारमधून आज्ञेत येऊया. आता हेच अमृत आपण खाली आणलं आज्ञेमध्ये. बघा खालच्या दिशेने आणलंय आपण. कारण आज्ञेला पण चैतन्य दिलं पाहिजे. ते अमृत द्यायला पाहिजे प्रत्येक देवी देवतांना. त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ना. शक्तीचं अमृत देते ना सगळ्यांना. ही लक्ष्मी आहे. लक्ष्मीच्या हातामध्येच कुंभ आहे ना अमृताचा. अमृत कुठून आलं? समुद्रातनंच आलं ना. समुद्रात कोण राहते? लक्ष्मीनारायण. किती महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे लक्ष्मी तत्व ज्यावेळेला आमच्यामध्ये जे अमृत जागृत होतं ना, अमृत कुंभ, त्यावेळेला या अमृतातून सर्व देवी देवतांना अमृत द्यायचं असतं ना. मग मोहिनीच्या रूपात श्री माताईने सगळ्यांना विष्णूने म्हणजे लक्ष्मीनेच हे अमृत सर्व देवतांना दिलं. तसंच आहे हे अमृत आपण देतोय ना. शस्त्रारमधून आपण आज्ञेत आलो. तिथं तिथं अमृत द्यायचंय. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. तिथल्या देवतेला आपण अमृत द्यायचं. बघा म्हणून वरून खाली लक्ष आपण देतोय विशुद्धीपर्यंत. बघा त्यासाठी हे करतो ना. वरून खाली विशुद्धी. विशुद्धीतून अनहतमध्ये येऊया. वरून खाली अनहतमध्ये. बघा तिथं देखील अमृत देऊ शकतो. एखादा आपल्याला प्रॉब्लेम असेल समजा कुठे दुखत असेल काय, तर तिथं चित्त दिलं, अमृत नेलं, चित्त दिलं, तरी ते दुखायचं थांबलं पाहिजे. पण चित्त पॉवरफुल पाहिजे. तिथपर्यंत अमृत पोहोचवता आलं पाहिजे आपल्याला. हे पण गरजेचं आहे. ही योगातली एक क्रिया आहे, कला आहे ती योगातली. ती जमणं पण गरजेचं आहे. समजलं पाहिजे प्रत्येकाला, कळलं पाहिजे. चित्त किती महत्वाचं आहे. वरून खाली अनाहतमध्ये लक्ष. अनाहतमधून नाभी, वरून खाली नाभीमध्ये यायचं. नाभीच्या देवतेला आता अमृत द्यायचंय. तिथूनच आलंय ते आणि तिथंच द्यायचं आहे. बघा, पण शस्त्रारमधून देतोय आपण. म्हणजे शक्ती किती महत्वाची आहे. आपण मातांनी सांगितलं ना, सर्व देवतेच्या नावानंतर माझं नाव घेतलं पाहिजे. याचं कारण हेच आहे. कारण ही शक्ती स्वरूप आहे आणि ही शक्ती स्वरूप आपण प्रत्येक देवतेला शक्ती देतोय ना चैतन्याची, अमृताची. हा फरक आहे त्यातला. नाभीतून स्वादिष्ठानमध्ये यायचं. बघा, स्वादिष्ठानमधून मूलाधार, वरून खाली मूलाधार लक्ष. पूर्ण ब्रह्मनाडी जागृत होते. संपूर्ण ब्रह्मनाडीमध्ये चैतन्य भरलं पाहिजे, अमृत भरलं पाहिजे. हे अमृतदायिनी कुंभ ज्यावेळेला तिथून आणतो आपण अमृत, त्यावेळेला ते मूलाधारपर्यंत पोहोचलंच पाहिजे. म्हणून श्रीकृष्णानं ज्यावेळेला गोपी पाणी भरून घेऊन जात होत्या, त्यावेळेला ते मटके त्यांनी फोडले. अमृतदायिनी कुंभ फोडलं. थोडक्यात काय अमृतदायिनी कुंभ फोडलं आणि ते अमृत संपूर्ण डोक्यापासून त्यांच्या पायापर्यंत आलं ते खाली, माकडहाडापर्यंत आलं ते पाणी.
तसंच आहे आपलं हे चैतन्य जे आहे, ते आम्ही वरून अमृत खाली मूलाधारपर्यंत आणलं पाठीच्या मणक्यातून. बघा, सर्व देवी-देवतांना देत आणलं खाली. ही त्यामधली जी परिभाषा आहे, ती कळली पाहिजे आपल्याला. आपण नुसता कथा वाचतो, परंतु त्याचा गर्भितार्थ लक्षात घेत नाही. ते समजणं गरजेचं आहे आपल्याला. मग ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ज्यावेळेला होईल, त्यावेळी त्याचा अर्थ आपल्याला समजतो, लागतो. मग कळतं, अरे हे असं आहे, समजतं. झालं. आता मूलाधारमधून परत वरती यायचं आहे आपल्याला. खाली मूलाधारपर्यंत आलो आपण. मूलाधारमधून वरती स्वादिष्ठानपर्यंत यायचं. जाणवतं, पाठीच्या मणक्यामध्ये जाणवतं लक्ष दिलं की. सूक्ष्मात द्यायचं लक्ष. विचलित न होता म्हणजे कळतं. आपलं एखादं चक्र जरी अटकाव आला असेल, तरी ते क्लिअर होऊन जातं त्यावेळेला कलेक्टिव्हिटीमुळे. कलेक्टिव्हिटीचं फार महत्त्व आहे त्यामुळे. सगळ्यांचं अटेन्शन गेलं की सगळ्यांना फायदा होतो त्याचा. किती महत्त्वाचं आहे. स्वादिष्ठानमधून नाभी. बघा, पाठीच्या मणक्यातून येतोय आपण नाभीपर्यंत. जाणवतं काहीतरी आहे वर पाठीच्या मणक्यात. हळू-हळू ते वर सरकतं. जसं पारा जसा वर येतो ना पारा, तसं जाणवतं ते पाऱ्यासारखंच असतं. पूर्ण नाभी, नाभीतून हळू-हळू अनाहतमध्ये यायचंय. खालून वर येतोय. बघा, म्हणजे मणक्यामध्ये हालचाल जाणवली पाहिजे. ब्रह्मनाडीमध्ये सुषुम्ना नाडी आणि त्या सुषुम्ना नाडीमध्ये ब्रह्मनाडी आहे. फरक आहे ना. अनाहतमध्ये अनाहतमधून विशुद्धी. बघा, जरा विशुद्धीला जास्त महत्व आहे. कारण ही विशुद्धी म्हणजे अमेरिका. जे काही प्रॉब्लेम्स प्रत्येक देशामध्ये असतील. आता लक्ष आपलं ज्यावेळेला विराटमध्ये जातो ना, त्यावेळेला सर्व देशांचा, सर्व जगाचा आपण विचार करतो. त्यावेळी कुठल्या देशामध्ये काय प्रॉब्लेम असतील, काय अडचणी असतील, तर त्या चक्रावरती जर आपण जास्त मेहनत घेतली किंवा त्या चक्राची देवता जागृत केली आणि त्याला जर प्रार्थना केली, तर संपूर्ण त्या देशामध्ये देखील कायापालट घडू शकतो. काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते सुटू शकतात. हे सहजयोगाने केलं पाहिजे ना. आपलं लक्ष आपल्या समस्येकडेच जास्त आहे. दुसऱ्याकडे जात नाही कधी. आमचीच समस्या, आमचंच घरदार, आमचंच हे, त्यात आम्ही अडकल्यामुळे आमचं लक्ष बाह्यात कधीही जात नाही आणि विराटमध्ये कधी जाणार हे माहिती नाही. त्यामुळे आज जे काही प्रॉब्लेम्स या जगापुढे आहेत, ते देखील आपण सोडवू शकतो सहयोगी म्हणून. परंतु प्रत्येकाचं लक्ष पाहिजे तिथे. आपले प्रॉब्लेम सोडून आपण दुसऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. माताही सोडवतात सगळं. पण आपण माध्यम म्हणून त्याचा उपयोग तरी केला पाहिजे. आता विशुद्धी जी आहे ती अमेरिका आहे. आज कितीतरी प्रॉब्लेम तिथं आहेत. अनेक आजार जे आपण म्हणतो की आजारानं लोकं जर्जर होत आहेत. तर यासाठी ते होऊ नये, ते कमी व्हावं म्हणून पण आपण या चक्राला जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि ते चक्र ठीक करायचं श्रीमातांना आपण प्रार्थना करू शकतो, की श्रीमाताजी हे विशुद्धी चक्र जे आहे, जी श्रीकृष्णाची भूमी अमेरिका आहे, तिथे जे काही आजार पसरतायत ते दूर करा. त्यापासून लोकांना वाचवा. तेथील लोकं जागृत होऊ देत, निरोगी होऊ देत. तिथला आजार पूर्णपणे त्याचं उच्चाटन करा आणि श्रीकृष्णाचं तत्व तिथं जागृत करा. योगेश्वराची भूमी आहे ती, योगभूमी. योगेश्वर. ही योगेश्वरांची भूमी पुन्हा एकदा जागृत करा. चैतन्यमय करा. तिथल्या सर्व साधकांना एक परिपूर्ण योगी बनवा, सशक्त बनवा. त्यांच्याकडून प्रचंड कार्य करवून घ्या. ही प्रार्थना करायची सर्व साधकांनी मिळून. कारण आपण आता विराटमध्ये ध्यान करतोय, म्हणजे विराटमध्ये ज्यावेळी आम्ही ध्यान करतो, त्यावेळी आपलं चित्त सगळीकडे जाणं गरजेचं आहे. बघा, नुसतं विराटमध्ये जाणं महत्त्वाचं नाही, तर विराटामध्ये जे जे काही येतं
जिथं-जिथं कुठं प्रॉब्लेम्स आहेत, जिथं कुठं काय घडतंय, ते सगळं आपल्याला कळलं पाहिजे आणि तिथून आपण ते ठीक केलं पाहिजे आहे. आपल्या चित्तानं, आपल्या विल पॉवरनं, आपल्या आत्मिक बलानं ते ठीक करता आलं पाहिजे. आपली इच्छा, शुद्ध इच्छा आहे, नाही श्री माताजी अमेरिकेत एवढा प्रॉब्लेम झालाय. ठीक करा श्री माताजी. अगदी आत्मबलानं आपण त्याला रोखून ठेवलं पाहिजे. कसा होतोय आजार? गेलाच पाहिजे तिथून. नष्ट झाला पाहिजे तो. तिथले सहयोगी असे सशक्त झाले पाहिजेत, पॉवरफुल झाले पाहिजेत आणि आपलं सगळ्यांचं लक्ष जर तिकडे गेलं, तर का नाही जाणार? तिथून सगळं निघून जाईल. सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून आपण प्रत्येक चक्रावरती जे ध्यान घेतो किंवा त्या चक्राला प्रबल करतो, याचं कारणच असं आहे, की त्या देशाला देखील आपण प्रबल करत असतो. तिथल्या साधकांना देखील त्याचा फायदा व्हावा. कारण श्रीमातांचं जे हे शरीर आहे, त्या विराटाच्या शरीरामध्ये आपण पण पेशी आहे. म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की विराटामध्ये ज्यावेळी आम्ही ध्यान करतो, त्यावेळेला त्या ठिकाणी सर्व देश, सर्व राष्ट्र, सर्व जग त्या ठिकाणी येतं आणि ती जबाबदारी आपल्या सर्व साधकांची आहे. ते कळलं पाहिजे. आपले आता आपण विराट स्वरूप झालेलो आहे. सगळे प्रॉब्लेम्स विराटातले आता आपण हातात घेऊन ते मातांच्या चरणाशी ठेवून त्याचं निराकरण केलं पाहिजेल आहे. हे महत्वाचं आहे त्यातलं. विशुद्धीमधून आज्ञेमध्ये यायचं आपल्याला. हळू-हळू खालून वर येतोय. आज्ञेतून शस्त्रार. बघा, शस्त्रारमधून वरती, हळू-हळू वरती येतो आणि मग विराटमध्ये सुरुवातची स्थिती. हे फार महत्वाचं आहे, की शस्त्रारच्या वर राहिला तर आपण सुरक्षितच राहू शकतो. यम देखील आपल्याला हात लावू शकत नाही, परंतु लक्ष शस्त्रावर पाहिजे. देहातीत स्थिती आहे ती. जर आपण सहजयोगी म्हणून घाबरत असू कशाला, मृत्यूला किंवा आणखी कुठल्या गोष्टीला भय होत असेल, तर आपण सहजयोगी नाही. आपलं चित्त शस्त्रावर असेल, तर आपल्याला काही होणार नाही. कुठलाही आजार आपल्याला होणार नाही आणि झाला तरी पटकन आपण ठीक होऊ शकू. हे वैशिष्ट्य आहे कारण कुंडलिनी शस्त्राच्या वर आली, तर ती आपल्याला निरोगीच ठेवते आणि आपण निरोगी असू तरच कुंडलिनी शस्त्रावर येते. मग आपल्याला कुठलाच आजार होऊ शकत नाही आणि जरी झाला, कुठला व्हायरस आला, काय झालं, पटकन आपण ठीक होऊन परत शस्त्राच्या वर राहू शकतो. ही कॅपॅसिटी, ही शक्ती श्रीमाताई आपल्याला देतात. म्हणून कायम शस्त्राच्या वर राहायचा प्रयत्न करायचा आणि कायम आपल्या बंधनामध्ये आपण राहायचं. श्रीमातांचे जे कवच आपण घेतो ना, जे वलय, त्या वलयामध्ये आपण सुरक्षित राहायचं. काही होत नाही मग. ती निर्भयता आपल्याला आली पाहिजे. देवी कवच असं वाचून येत नाही. वाचतो तर आपण ठीक आहे भक्तीनं. परंतु देवीनं कवच दिलेलं आहे की आपल्याला. ते कवच धारण करायला पाहिजे. म्हणजे हे देवी कवच म्हणत असताना आपल्या भोवती कवच आहे हे आम्ही विसरतो आणि घाबरून जातो. परंतु देवी कवच आपल्या भोवतालीच आहे ना, जे बंधन घेतो आपण चैतन्याचं, त्यातून हे कवचच तयार होतं. कुठला व्हायरस येणार आहे आतमध्ये? कुठली निगेटिव्हिटी आतमध्ये येणार आहे? ही भावना आपली पाहिजे, की आम्ही निर्भय होणं आवश्यक आहे आणि स्वतः निर्भय राहून दुसऱ्याचे आजार आपण ठीक केले पाहिजे आहेत. हेच सहजयोगाचं ब्रीद आहे, की स्वतःही ठीक राहायचं आणि दुसऱ्याला पण ठीक ठेवायचं आहे आपल्याला. दोघांनाही शस्त्राच्या वर राहायचं आहे. लक्ष शस्त्राच्या वर जायचं आता. विराटच्या दिशेनं, आकाश तत्वाच्या दिशेने जायचं आहे. हळू वरती जायचं आहे आपल्याला. पूर्ण एकरूप व्हायचं आहे आता विराटमध्ये. पूर्ण शक्तीनिशी आपण जोडलं जातो. ही संपूर्ण शरीरातली जी ताकद आहे ना, ती पूर्णपणे वरती शस्त्राच्या वर आकाश तत्वाच्या दिशेने न्यायची. शरीर त्यासाठी स्थिर ठेवतोय आपण. निदान एक अर्धा तास तरी आपल्याला ठीक स्थिर ठेवता यावं, प्रयत्न केला पाहिजे. कारण देहातीत अवस्था मिळवणं हे गरजेचं आहे आपल्याला.
नाहीतर सहयोग शस्त्रामध्ये आपण येतो, पुन्हा झालं. 100 वेळा हलतो. त्याचा काही उपयोग होत नाही. स्थिरत्व आलं पाहिजे. स्थिर झालो तर वर कुठेतरी कुंडलिनी जाणवेल आपल्याला आणि देहाच्याही पलीकडे आपल्याला आहे काहीतरी हे समजायला लागेल. म्हणून स्थिरत्व आणि हातामध्ये देखील व्हायब्रेशन्स आहेत हे कळतं, की चैतन्य कुठल्या प्रकारचं येतं. बदलतं ना, चित्त कुठे आहे तिथं त्या प्रकारचंच चैतन्य येणार ना हातामध्ये. वरती आहे लक्ष आपलं. आकाशच्या पण पलीकडे जातोय आपण. जसं हे अमृत आहे, हे जलतत्वातून आलेलं आहे. हे जलतत्व म्हणजे आकाशाच्या पण वर आहे ते. म्हणजे किती उच्च स्थितीला जायला पाहिजे आपल्याला. मग तिथं गेलोय त्याचं प्रतीक काय आहे? काय आहे तिथं? तिथं जातोय, जातोय वर म्हणजे कुठपर्यंत? हाताच्या बोटावर लक्ष ठेवायचं म्हणजे कळतं. कुठल्या स्टेजला आपण जातो ना, ते कळतं हाताच्या बोटावर. उगीच इमॅजिन नाही करत आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की आम्ही काय करतो हे आपल्याला कळलं पाहिजे. ब्रह्मानंदी टाळी लागते म्हणतात ना, तसा आहे ते प्रकार. ब्रह्मानंदी. त्या ब्रह्माच्या आनंदात, परब्रह्माच्या आनंदात आपले सगळे संत कसे एकरूप होत असत. त्यांना पण ब्रह्मानंदी टाळी लागायची. विठ्ठल, विठ्ठल म्हणत. पण हाच विठ्ठल म्हणजे कुंडलिनी आहे आणि तीच विराटमध्ये आपल्याला घेऊन जाते. आता ह्या जलतत्वाच्या वर आलो, की वरून शॉवरिंगच होतं ना पाण्याचं. तुषार पाण्याचे पडतात. आपल्या चेहऱ्यावरती, हातावरती, पायावरती पडतात. मग कळतं आम्ही खरोखर त्या जलतत्वापर्यंत पोहोचलो. हातामध्ये व्हायब्रेशन्स पाण्यात हात घातल्यानंतर कसं जाणवतं, तशा व्हायब्रेशन्स येतात. हे प्रतीक आहे ना, सिम्बल आहे ते पोहोचल्याचं. हे कळायला पाहिजे. वैकुंठ आहे ते वैकुंठ. श्रीकृष्ण विष्णूचं. विष्णू कुठे आहेत? क्षीरसागरातच आहेत ना. लक्ष्मीनारायण तेच आकाश तत्वाच्या वरती जलतत्व आहे ना. जल म्हणजे क्षीर, निरक्षीर, चैतन्य. क्षीरसागर म्हणजे चैतन्याचा सागर आहे. तसा आहे ते आणि त्या सागरामध्ये आहेत लक्ष्मीनारायण. पण त्याला जलतत्वाचं प्रतिनिधित्व करतायत ते. म्हणून जलाला पण किती महत्व आहे आपल्याला माहिती नाही अजून. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, जल आहे. निसर्ग जलाशिवाय अपुराच आहे ना. ही झाडं, पानं, फुलं ही सगळी पाण्याशिवाय येतात का? जलच पाहिजे. त्याची एनर्जी पाहिजे. जसं माणसाला हे जल प्रिय तसं देवाधिक आणि भूतांना देखील निगेटिव्हिटीला देखील जल प्रिय असतं. जल आवडतं म्हणून जलाजवळ सगळे असतात. त्यामुळं जल व्हायब्रेटेड लवकर होतं आणि निगेटिव्हिटी पण लवकर पकडते, कॅच करतं ते. म्हणून जल फार महत्वाचं आहे. म्हणून आपण जल शिंपडतो काही वेळेला अमृत. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही घाला. पॉझिटिव्ह घातला, पॉझिटिव्ह काम करतं. निगेटिव्ह घातला, निगेटिव्ह काम करतं. जलाचं महत्व आहे फार. हे कळणं गरजेचं आहे ना. लक्ष शस्त्राच्या वर जलतत्वाच्या पर्यंतच पोहोचलोय आपण. म्हणून जलाचं महत्व देखील समजून घेतलं पाहिजे. विष्णूचं तत्व, लक्ष्मीचं तत्व, ही जी काय पंचमहाभूत तत्व आहेत, ते देखील समजणं आवश्यक आहे. त्या तत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे. तत्वमसी. एकरूप झालोय आपण आता त्या शक्तीशी, त्या परब्रह्माशी एकरूप होणं, त्या जलाशी एकरूप होणं किती महत्वाचं आहे. पूर्ण लक्ष वरतीच आहे आपलं. त्याचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला.
निरानंद. शून्य स्थिती असल्याशिवाय ते कळत नाही. अगदी सूक्ष्मामध्ये येते. ते कळलं पाहिजे. सूक्ष्मातलं कळलं पाहिजे.
त्या स्थितीचा अनुभव आपण घ्यायचा असतो. त्यासाठी निसर्गाशी आपण एकरूप होत असतो. ती अवस्था येते आपल्याला. नीरव शांतता ती मिळते. समाधान मिळतं, शांती, आनंद. ते सगळं प्राप्त होतं. तृप्ती मिळते. त्या स्थितीला पोहोचल्यानंतर हे सगळं मिळतं. आणि ते आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतं. आता हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे, श्रीमाताईनं पाहायचं. शिस्तीत उघडायचे. लक्ष वरतीच ठेवायचं. डोळे उघडे ठेवून आपण ध्यान करू शकतो, लक्ष देऊ शकतो. कारण 24 तास काही डोळे बंद करत नाही आपण. डोळे उघडे ठेवून लक्ष वर ठेवू शकतो. तसंच हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष द्यायचं. बघतोय आपण श्रीमाताईंना. एक प्रकारची विलक्षण शांतता आपल्यामध्ये येते. विलक्षण शांतता म्हटले योगी लोकांच्या भाषेत. ती शांतता पाहिजे आम्हाला. ती पकडता आली पाहिजे. हे सहजयोगामध्ये मिळवायचं. शांतता, परमशांतीचा अनुभव, तृप्तीचा अनुभव. जे अमृत पिल्यानंतर ढेकर येते तृप्तीची, ती पाहिजे आम्हाला. तर श्रीमातेंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. शिस्तीत घ्यायचंय. डावा हात पुढे, उजव्या हाताने कुंडलिनी वरती चढवायची. लक्ष कुंडलिनीकडं. कुठलीही क्रिया गडबड करून करायची नसते. शिस्तीत. त्याचं फळ चांगलं मिळतं. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला. कारण कुंडलिनी म्हणजे देवीच आहे ना ती. तिला उठवतोय आपण. मग तिला किती शिस्तीत वरती आणलं पाहिजे. दैवी शक्ती आहे ती. 2 गाठी. माताने आपल्याला दिलं म्हणजे काय, आपण कसाही वापर नाही करायचा. शिस्तीत. त्या पात्रतेचं बनायला पाहिजे ना आपण. हळू, हळू, हळू कुंडलिनी पुन्हा एकदा वरती येते. आपल्या हाताबरोबर 3 गाठी मारतोय. 3 गाठी मारल्याबरोबर जिथं गाठ मारतोय तिथं स्थिर होते ती कुंडलिनी. जाणवतं ते. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, लक्ष आता कवचाकडे द्यायचं शिस्तीत. आपल्या भोवतानी कवच आपण घ्यायचं. आणि हे मजबूत असलं पाहिजे वलय. त्यातून कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी येता उपयोगाची नाही. एवढं कडक, स्ट्रॉंग वलय झालं पाहिजे आपलं. स्वतःचं आणि दुसऱ्याचंही आपण ठीक ठेवता आलं पाहिजे ते. बघा, हे जाणवतं. हे घेत असताना पण जाणवायला चालू होतं आता हळूहळू. मग हेच बंधन स्वतःला बसतं तर दुसऱ्याला घातल्यानंतर का बसू नये? ते हळूहळू आपल्याला ते समजेल. आता उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरच ठेवायचं आहे आणि आपल्या बंधनावरती ठेवायचं आहे. आणि थोडंसं चित्त आपण अमेरिकेकडे द्यायचं आहे आपल्याला. कारण तिथे जो काही प्रॉब्लेम झाला तो ठीक व्हावा म्हणून त्याला पण बंधन घालायचं आणि श्रीमाताईनं देखील प्रार्थना करायची. चित्त तिथं गेलं की कार्यान्वित होऊन जाईल ते. म्हणून लक्ष तिकडेही ठेवायचं आहे आपल्याला. जय श्री माताजी.